गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुजाज वन। तर या व्लॉगमध्ये आज मी बनवणार आहे फिश करी आणि फिश फ्राय एकाच वेळी। आणि यासाठी मी यूज केलं चिलापी मासे। चला तर मग बघूया। तर मासे आधी मी मॅरिनेट करून घेणार आहे। तर त्यासाठी आधी मी मीठ टाकते, त्यानंतर थोडीशी हळद, लिंबू पिळून घेते कारण लिंबामुळे माशाचा वशाळाचा वास जातो, त्यामुळे लिंबू खूप जास्त प्रमाणात पिळा। मासे मॅरिनेट करायला ठेवले तोपर्यंत आपण फिश करीचा मसाला तयार करून घेऊयात। तर त्यासाठी मी हे ओल्या नारळाचं खोबरं घेतलंय, तुम्ही सुका नारळ वापरू शकता। त्यानंतर 2 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 8-10 लसणाच्या पाकळ्या, टोमॅटो घेतलाय। टोमॅटो तुम्ही फोडणी देतानाही घालू शकता, परंतु मी आता वाटणालाच घालतेय। त्यानंतर आता थोडा कांदा घालतेय, साधारणतः एक मीडियम साईजचा कांदा मी कापून घेतलाय। हे सगळं जे मी दाखवलंय हे तुम्ही परतूनही घेऊ शकता, परंतु मी हे कच्चच वापरलंय। त्यानंतर थोडेसे तीळ मी यात घालतेय, हे ऑप्शनल आहे। तर हे वाटण मी जेवढे होईल तेवढे एकदम बारीक करून घेतले। तर तुम्ही बघू शकता मी आता कढईत तेल गरम करायला ठेवलंय। तर तेल चांगलं गरम झालंय, आता आपण यात वाटण घालून घेऊया। तुम्ही बघू शकता मी यातलं थोडंसं वाटण तसंच ठेवलं, हे आपण फिश फ्रायसाठी वापरणार आहोत। हे वाटण सगळं कच्चं असल्यामुळे आपण छान परतून घेऊयात। तर हे बघा वाटण छान परतून घेतलंय आपण, त्याला छान तेल सुटलंय। आपण यामध्ये मसाले घालून घेऊया। तर पहिल्यांदा 1 ते 1.5 चमचा फिश करी मसाला, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा आपला घरचा काळा मसाला, नंतर अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा चाट मसाला। तर हे मसाले घालून छान मिक्स करून घेऊयात। मसाल्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या प्रमाणे कमी जास्तही करू शकता। त्यानंतर लगेच यामध्ये 1 कप पाणी घालून घेऊयात। त्यानंतर तुम्ही यामध्ये अजून पाणी घालून घ्या, तुम्हाला हवं तसं पातळ घट्ट तुम्ही करू शकता। आता हे बघा मासे छान मॅरिनेट झालेत, तर मासे आपण या रश्श्यामध्ये छान सोडून घेऊया। तर फिश करी होतीये, मासे शिजत आहेत, तोपर्यंत आपण फिश फ्रायची तयारी करून घेऊया। तर मगाशी जे आपण वाटण ठेवलं होतं त्यामध्ये आपण आता थोडंसं लाल तिखट, अगदी थोडंसं मीठ, कारण आपण मॅरिनेट करताना मीठ वापरलेलं आहे त्यामुळं मीठ इथं कमीच वापरायचं। हे छान मिक्स करून घेऊयात। तर यामध्ये आपण 1-1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहोत, कारण त्या माशाचं कोटिंग जे आहे ते चांगलं खुसखुशीत होईल। हे छान मिक्स करून घेऊयात। तुम्हाला हवं असेल तर रवाही तुम्ही यात वापरू शकता। तर आता माशांना आपण छान या मसाल्याचं कोटिंग करून घेऊयात। तर हे बघा मी माशांना छान असं कोटिंग करून घेतले। चला आपण यांना फ्राय करून घेऊया। बघा भाजीला छान असा रंग आलाय आणि तुम्ही बघू शकता जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही, खूप छान वास सुटलाय। हे बघा मासेही खूप छान दिसत आहेत। तर अशा प्रकारे आपली फिश करी रेडी आहे। तर फिश फ्राय साठी मी या पॅन मध्ये थोडंसं तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। तर आपण आता फिश फ्राय करून घेऊया। तर अशा प्रकारे आपला फिश फ्राय रेडी आहे। प्रकारे फिश करी आणि फिश फ्राय बनवून घेतला आहे। तर मग तुम्ही कशा प्रकारे बनवता हेही सांगा आणि अशा प्रकारे बनवून बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा कसं वाटलं तुम्हाला। तर यांना तर खूप आवडली, तुम्ही अशा प्रकारे बनवून तुमचा फीडबॅक नक्की द्या आणि लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका।